लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा, जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर काय करायला पाहिजे या संदर्भात या व्हिडिओमध्ये अगदी कमी शब्दामध्ये माहिती देणार आहे। सोबत फेब्रुवारीचा 20वा हप्ता या हप्त्याच्या वितरणाच्या संदर्भात पण आज काय अपडेट होती का या संदर्भात पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फेब्रुवारीचा 20वा हप्ता या हप्त्याचं आज 31 मार्च रोजी वितरण थांबलेलं आहे। म्हणजे आज कुणालाही वितरण झालेलं नाही। त्यामुळे आज आपण असं म्हणू शकतो की या 20व्या हप्त्याचं म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण थांबण्यात आलेलं आहे। आता साहजिकच प्रचंड लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडला असेल की मग जर या हप्त्याचं वितरण थांबलं असेल आणि आम्हाला हप्ता आला नसेल तर आता काय करायचे आहे किंवा पुढे आम्ही काय करायचे आहे। तर याच संदर्भात या व्हिडिओमध्ये अगदी तुमचा जो प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर मिळणार आहे। बघा 28 तारखेला जे आहे वितरण सुरू झालं होतं आणि 31 तारखेला वितरण आज झालेलं नाही। त्यामुळे 28, 29 आणि 30 ह्या 3 दिवसामध्ये वितरण मोठ्या प्रमाणामध्ये झालं, खास करून 30 तारखेला। आता येऊयात आपल्या पहिल्या मुद्द्याकडे, तो म्हणजे जर तुम्हाला हप्ता मिळाला नसेल, फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल तर काय करावे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला होता का पहिले चेक करा। जर तुमचा जानेवारीचा हप्ता आला असेल आणि फेब्रुवारीचाच हप्ता आला नसेल तर खास करून त्या लाभार्थ्यांनी काय करायचं एकदा ऐका। आता पहिल्यांदा तर DBTचं स्टेटस चेक करा। त्यामध्ये तुमची DBT ॲक्टिव्ह पाहिजे बघा, लक्षात ठेवा। ॲक्टिव्ह पाहिजे किंवा इनेबल दोन्हीचा अर्थ एकच होतो। जर इनॲक्टिव्ह किंवा डिसेबल असेल तर DBT स्टेटस तुम्हाला ॲक्टिव्ह करावे लागेल। कसे करायचे आहे, ऑनलाईन करू शकता किंवा तुम्ही बँकेमध्ये जाऊन देखील करू शकता। दुसरा प्रश्न बघा, जर एखाद्या लाडक्या बहिणीला फेब्रुवारीचाच हप्ता आला नाही आणि जानेवारीचा आला होता तर अशा लाडक्या बहिणींनी परत जे आहे, जर त्यांचे DBT स्टेटस ॲक्टिव्ह असेल तर बँक अकाउंट क्लोज झाले आहे का, क्लोज म्हणजेच काय बंद झाले आहे का एकदा चेक करा। असं पण घडू शकतं। मग चालू कसं करता येईल, तर त्या बँकेची पण KYC करायची असती, ही बाब सर्वांना माहीत असायला पाहिजे। पण हे खूप क्वचितच लाडक्या बहिणींच्या संदर्भात घडू शकतं, सर्वांसाठी नाही। त्यानंतर बघा, यानंतर मी तुम्हाला असं वाटत असेल की हप्ताच आला नाही तर तुमची KYC दुरुस्ती केलेली आहे का पहा, आणि जर नसेल तर आज KYCची शेवटची तारीख आहे, म्हणजेच 31 मार्च। त्यामुळे आजपर्यंत तरी तुम्ही किमान KYC दुरुस्ती करू शकता, नवीन KYC नाही। ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल, जानेवारीचा हप्ता आला होता, त्यांनी ह्या 3 बाबी नक्की तपासून पहा। आता जाऊयात दुसऱ्या मुद्द्याकडे। बघा, यामध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी मी कमेंट्समध्ये वाचतो आहे, त्यांनी विचारलेलं आहे की लाभ बंद होण्यामागचे आम्हाला कारण कळत नाही। तर अशा वेळेस काय करायचं आहे, लाभ बंद होण्यामागे कोणतेही कारण कळत नसेल तर काय करायचे आहे, तर त्याचं एकच उत्तर आहे, फॉर्मचे स्टेटस चेक करायचे आहे। आता याच्यामध्ये पण 2 प्रकारच्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या म्हणतील की आम्ही ॲपच्याद्वारे फॉर्म भरला होता। काही लाडक्या बहिणी म्हणतील की आमच्याकडे लॉग इन पासवर्ड ID आहे, मग कसं करायचं आहे, कसं चेक करायचं आहे फॉर्मचं स्टेटस। तर त्यासाठी व्हिडिओ पाहू शकता तुम्ही, आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे। पण ज्यांनी ॲपच्याद्वारे भरलं आहे, ज्यांच्याकडे लॉग इन पासवर्ड ID नाही, अशा लाडक्या बहिणींनी महिला व बालविकास अधिकारी जिल्हास्तर म्हणजे जिल्हास्तराला एक महिला बालविकास अधिकारी कार्यालय असतं, तिथे जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर त्यांना दाखवून तुमच्या फॉर्मचं स्टेटस पाहू शकता। यामध्ये लाभ बंद होण्याचे कारण कळते, मी काल पण सांगितलं होतं तुम्हाला। जर तुम्हाला कळत नसेल की कोणत्या कारणामुळे तुमचा लाभ बंद झाला आहे तर तुम्ही फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे। त्यानंतर बघा, या व्यतिरिक्त पण काही कारणं आहेत का बरं लाभ बंद होण्यामागे, तर त्याचं उत्तर आहे नक्कीच। तर त्यापैकी कोणते कोणते आणखी काही कारणं असू शकतात, संभावित कारणे सांगायला बघा, KYC तुम्ही कधी केलेली होती, म्हणजे जसं की बघा, काही लाडक्या बहिणींनी KYC दुरुस्ती केली पण वितरणाच्या अगोदर म्हणजे 28 तारखेच्या अगोदरच तुम्ही आठवडाभरापूर्वी जर KYC दुरुस्ती केली असेल तर तुम्हाला मग मार्चचा हप्ता येईल, फेब्रुवारीचा येणार नाही। त्यानंतर काही लाडक्या बहिणींनी मध्येच म्हणजे जानेवारीच्या वितरणाच्या नंतर बँक अकाउंट चेंज केले असेल तर त्यांना यावेळेचा फेब्रुवारीचा हप्ता आलेला नसू शकतो। त्यानंतर काही लाडक्या बहिणींचे 65 पेक्षा अधिक वय झालेले आहे, त्यामुळे पण त्यांचा हप्ता अचानक बंद झालेला आहे। आता 65 वय झाले तर चालते, पण 65 पेक्षा एक जरी दिवस जास्त झाला तर ऑटोमॅटिक लाभ बंद होतो। त्यानंतर बघा, काही लाडक्या बहिणी नावामध्ये बदल केलेला आहे। आता ते फॉर्ममध्ये दिलेलं नाव आणि तुमच्या आधार कार्डवरचं नाव 2 नाव वेगवेगळे असतील तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो।
असे खूप वेगवेगळे कारणं जे आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी नवीन कारणं पण सांगितलेले आहेत. यापैकी तुमचं कोणतं कारण आहे ते जाणून घ्या आणि जर त्याच्यामध्ये दुरुस्ती करणे शक्य असेल तर नक्की दुरुस्ती करा. या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला अगदी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. एक तर आज वितरण झालेलं नाही आणि दुसरं जर तुम्हाला लाभ आला नसेल तर नेमकं काय करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टपणे गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.